कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये मुलांची लग्न खोळंबली आहेत, मुलींची लग्न खोळंबली आहेत. सामाजिक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. राज्यात हजारो लग्न खोळंबली आहेत. ही लग्न मुहूर्तामुळे अडकली नाहीत, तर कांद्याची निर्यात बंदी केल्यामुळे ही लग्न रखडली आहेत. 7 डिसेंबरला केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. या निर्णयामुळे सामाजिकही परिणाम झाल्याचं दिसतंय. निर्यात बंदीमुळे कांदा शेतकऱ्यांकडे पैसेच उरले नाहीत. त्यामुळे त्यांच्या घरात लग्न रखडली आहेत. संपूर्ण राज्यात 2,500 ते 3,000 लग्न रखडल्याचं सांगण्यात येतंय. गेल्या महिन्यात केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यात बंदी आणली. त्यामुळे धुळे, पुणे, अहमदनगर, सोलापूर, नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. फक्त शेतकरीच नाही, तर मजूर, वाहतूकदार, निर्यातदार आणि व्यापाऱ्यांनाही याचा फटका बसलाय. तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचे अनेक मुहूर्त होते, पण कांदा निर्यात बंदीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हाती पैसेच आले नाहीत. त्यामुळे अनेक घरातली लग्न खोळंबली आहेत. एखाद्या घरात लग्नासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. आता पैसे नसल्यामुळे अनेकांनी लग्नाच्या तारखाच पुढे ढकलल्यात. आगामी काळात ही निर्यात बंदी उठेल, पैसे मिळतील आणि लग्न होतील अशी आशा आता शेतकरी व्यक्त करतायत. कांदा निर्यात बंदीमुळे लग्न रखडली आहेत, या बातमीला शेतकरी नेते अजित नवले यांनी दुजोरा दिलाय. निर्यात बंदी उठवा, नाहीतर शेतकरी रणांगणात उतरेल असा इशारा नवले यांनी दिलाय. केंद्र सरकारने कांद्याच्या भावामध्ये जो हस्तक्षेप केला आणि निर्यात बंदी लादली, त्याचे अत्यंत वाईट परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होत आहेत. भाव तब्बल निम्म्याने कमी आलेले आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं संबंध आर्थिक वर्ष हे यामुळे वाया गेलेलं आहे. कांदा उत्पादक पट्ट्यामध्ये मुलांची लग्न खोळंबली आहेत, मुलींची लग्न खोळंबली आहेत. सामाजिक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान साहेब नाशिक जिल्ह्यामध्ये येत आहेत, विशेषतः देवळ्यामध्ये येत आहेत. तिथे प्रचंड कांदा उत्पादन होतं आणि त्याच्यावरच तिथली अर्थव्यवस्था फिरते. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं जर वाटोळं झालं असेल, तर पंतप्रधानांनी याची दखल घेतली पाहिजे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ते काय करणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे. ते जर सांगणार नसतील तर उद्रेक अटळ आहे. कांदा उत्पादक शेतकरी रणांगणात उतरल्याशिवाय राहणार नाही. कांद्याच्या निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतंय. इतकंच नाही, तर अनेक प्रश्नही निर्माण झालेत. कांदा निर्यात बंदीमुळे लग्नासारखीच अख्खी अर्थव्यवस्थाही बसलीये. बाकी मजूर, व्यापारी, वाहतूकदारांचंही नुकसान होतंय. केंद्र सरकार या विषयात लक्ष घालून निर्यात बंदी हटवणार का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.